नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. 3 राज्याच्या निकालानंतर अकोल्यात भाजपाच्या वतीने जल्लोष. पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा सदस्यांचा आरोप. जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची धोकादायक अवस्था. शहरात वाहतूक व्यवस्थेचा वाजला बोजवारा, खासगी वाहनांमुळे अपघाताची शक्यता. राष्ट्रपतींच्या हस्ते अकोल्याच्या वैभवला दिव्यांगजन पुरस्कार प्रदान. आता सविस्तर बातम्या. 4 राज्याच्या निकालात 3 राज्यात भारतीय जनता पार्टीने मोदीजी यांच्या नेतृत्वात विजयाकडे वाटचाल सुरू केली. याचा सर्वत्र जल्लोष साजरा होत असून अकोला येथे भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. तसेच यावेळी मिठाईचे वितरण करण्यात आले. रविवारी 4 राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने 3 राज्यांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादित केले. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता घेतली असून अपेक्षित प्रमाणे राजस्थान व छत्तीसगडमध्ये सुद्धा भाजपाने विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. या अनुषंगाने अकोला भाजपाच्या वतीने शहरातील भाजपा कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या या विजयाचा जल्लोष साजरा केला. एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी यांनी फुगडीही खेळली. 3 राज्यात भाजपाची विजयाकडे वाटचाल पाहता अकोला भाजपा कार्यकर्त्यांनी नृत्य आपला आनंद साजरा केला. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान येथील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एवढे की एक्झिट पोल येत होते आणि या 5 दिवसाची चर्चा सुरू होती, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियावर. त्यावरून भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य कमी होईल असा काही लोकांचा अंदाज होता. तो अंदाज सपशेल फेल ठरवून मोदीजीची आणि त्या राज्यात शिवराजी सारख्यांची ज्या योजना आहेत, गरिबांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि डायरेक्ट बेनिफिट करणाऱ्या या योजनांचं लोकांनी समर्थन केलं. त्या विचाराचं एक प्रकारे शिक्कामोर्तब करणं, त्याला समर्थन देणं असा साधारण जनतेचा कौल आहे आणि विजय झाला. तेल्हारा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप होत असून या संदर्भात चौकशी समिती गठीत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. यासोबतच पाणीपुरवठा विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही होत आहे. तेल्हारा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर आतापर्यंत 36 कोटींची देयके अदा झाली. यावर जिल्हा परिषद सदस्यांनी घोळ झाल्याचा आरोप केला. अनेक सभांमध्ये आरोप झाल्याचे दिसून येते. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिले. परंतु ही चौकशी खरंच प्रामाणिकपणे होईल का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कामाच्या तुलनेत ही देयके अधिक प्रमाणात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे ही देयके अदा करण्यात आली. कामाच्या तुलनेत देयकांची जादा रक्कम अदा केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. योजनेच्या देखभाल दुरुस्तीत अनियमितता झाल्याचेही सदस्यांचे म्हणणे आहे. यासाठी चौकशी समिती गठीत करण्याची मागणी ही करण्यात आली आहे. ही चौकशी समिती कधी गठीत होणार असा प्रश्न विचारला जात आहे. पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा योजनेबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी माहिती मागितली होती. ती माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केलाय. काही प्रमाणात माहिती देऊन ज्या प्रमुख मुद्द्यांची माहिती जिल्हा परिषद सदस्यांनी मागितली
त्यामधील 11 मुद्द्यांची माहिती देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी अजूनही पाणी टंचाई असून काही भागांमध्ये 25 ते 30 दिवसानंतरही पाणी पुरवठा होत नसल्याचे या भागातील जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य जनतेला पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे. एकीकडे देश डिजिटल शिक्षणाकडे जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वर्गखोल्या शिकस्त झाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे. याकडे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी का लक्ष देत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. 21व्या शतकात देश डिजिटल शिक्षणाकडे जात आहे. खासगी शाळांची परिस्थिती पाहता जिल्हा परिषद शाळांची खस्ता हालत चिंतनाचा विषय झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या काही शाळेतील वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून विद्यार्थी व शिक्षकांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे काम करावे लागत असल्याची माहिती आहे. तर काही शाळेत अपुऱ्या वर्गखोल्याअभावी 2 वर्ग एकत्र बसवून शिकवताना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय काही शाळांतील वर्गखोल्यांना तडे गेल्यामुळे पावसाळ्यात वर्गखोल्या ओल्या होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणामुळे डिजिटल संकल्पनेला वेग आला असून काही ठिकाणी शिक्षकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केला. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या गुणवत्ता वाढत असताना दुसरीकडे मात्र उदासीन धोरणामुळे काही जिल्हा परिषद शाळेतील धोकादायक वर्ग खोल्यांमुळे डिजिटल संकल्पनेला मात्र तडा जाऊ शकतो. धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असल्याने शिक्षक व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी शिकस्त वर्गखोल्या जिल्हा परिषदेने पाडल्या, मात्र त्याऐवजी चांगल्या वर्गखोल्या निर्माण होणे गरजेचे आहे. अकोला शहरात खासगी लक्झरी बस स्थानकासाठी जागा दिली असताना मुख्य मार्गावर खासगी लक्झरी उभ्या करून प्रवासी नेण्यात येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याकडे ट्रॅफिक पोलीस व आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. अकोला शहरात खासगी लक्झरी बस स्थानक असताना या लक्झरी बस स्थानकाजवळील चौकात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात खासगी लक्झरी वाहने उभी राहतात आणि या ठिकाणाहून प्रवासी नेण्याचे कार्य करतात. प्रमुख रस्त्यावर हा प्रकार उघडपणे सुरू असतो. या प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या मार्गावर एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जागतिक दिव्यांग दिनी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अकोला येथील रहिवासी वैभव तानाजी सांगळे यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्राप्त वैभव सांगळे यांच्या कर्तृत्वाने अकोल्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. जन्मतः कर्णबधीर असूनही आपल्या हाती असणाऱ्या जगावेगळ्या चित्रकलेच्या माध्यमातून इंद्रायणी मतिमंद शाळा ते जेजी स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईपर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण करून आपली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या अकोल्यातील वैभव तानाजी सांगळे या दिव्यांग चित्रकाराचा आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेला सन्मान अकोला जिल्ह्याचा गौरव देशपातळीवर वाढवणारा आहे. राजधानीत मिळालेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार राष्ट्रीय चित्रकार वैभव सांगळे यांनी देशातील अनाथ अपंग दिव्यांग बांधव, सीमेवरील सैनिक, अखंड काबाड कष्ट करणारा बळीराजा, डॉक्टर, गुरुजन, शास्त्रज्ञ व कष्टकऱ्यांना समर्पित केल्याची भावना व्यक्त केली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या.
तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसीच्या संघर्षात शासनाने दोन्ही समाजात संघर्ष न होता आरक्षणाचा मुद्दा त्वरित निकालात काढावा अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक डॉक्टर संतोष श्रीकृष्ण हुशे यांनी केली आहे. ओबीसीचे सद्यस्थितीत असलेले आरक्षण अबाधित ठेवून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात दोन्ही समाजाचे होत असलेले मेळावे हे केवळ शक्ती प्रदर्शन आहे. सद्यस्थितीत शासनाने जे खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण अवलंबलेले आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेही ते त्वरित खारिज करून सर्व जनतेला न्याय द्यावा, जेणेकरून आरक्षणाचा लाभ हा सर्वांना होईल. त्याचप्रमाणे जातीय जनगणना करावी व ओबीसींना शिक्षण व राजकीय आरक्षण जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे ते विधान भवन व संसदेतही देण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर संतोष श्रीकृष्ण हुशे यांनी केली आहे. जय ओबीसी. मराठा ओबीसीचा संघर्ष न होता आरक्षणाचा मुद्दा निकालात काढण्यात यावा असं मला वाटतं. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष श्रीकृष्ण हुशे, अकोला, ओबीसीचा एक घटक म्हणून मला असं वाटतं जे काही सद्यस्थितीत असलेलं आरक्षण आहे ओबीसींना ते अबाधित ठेवून आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, जेणेकरून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि जे घडी या महाराष्ट्राची बसलेली आहे ती विस्कटणार नाही. कारण की महाराष्ट्रात दोन्ही समाजाचे जे होत असलेले मेळावे आहेत, म्हणजे ओबीसींचे होत आहेत, मराठ्यांचे होत आहेत, तर हे फक्त शक्ती प्रदर्शनाचा जो विषय आहे याच्यातून आरक्षण मिळणार नाही. आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला जातीगत जनगणना करावी लागेल. आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला संविधानिक मार्गाने जावे लागेल. ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्यासारख्या लोकांना घेऊन काहीतरी याच्यामध्ये सोल्युशन काढावं की बाबा आरक्षण वाढवून किंवा काय फॉर्म्युला जो आहे तो जो बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे जर आपण केलं तर मला असं वाटतं कुठेतरी हे सगळ्यांबरोबर न्याय होईल. वसंत देसाई स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत यजमान अकोला क्रीडा प्रबोधिनीसह अमरावती विभागाची आगेकूच सुरू असून यामध्ये कोल्हापूर विभागाने आघाडी घेतल्याचेही दिसून येत आहे. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यजमान अकोल्याचा समावेश असलेल्या अमरावती विभागासह अकोला क्रीडा प्रबोधिनी तसेच कोल्हापूर विभाग संघाची आगेकूच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 9 विभागातून 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत. वसंत देसाई स्टेडियम येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत मुलींमध्ये कोल्हापूर, अमरावती, पुणे, अकोला, नागपूर, मुंबई येथील स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली आहे. आज रविवारी 3 डिसेंबरला स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामने खेळविण्यात येत आहेत. या स्पर्धेला पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची गर्दी होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन पाहता अनुयायांसाठी मध्य रेल्वेच्या वतीने अमरावती नागपूर विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. यामध्ये अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या वतीने महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने अमरावती ते CST मुंबई दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पाहता मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे रवाना होतात. त्यांना चांगली सुविधा प्राप्त व्हावी या अनुषंगाने अनारक्षित स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहे. रेल्वेमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा उद्देश आहे. ही विशेष ट्रेन अमरावती येथून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:45 सुटणार आहे. 7 डिसेंबर रोजी मुंबई येथून दुपारी 12:40 प्रस्थान करणार आहे. या रेल्वेला 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच लावण्यात आले आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून उरळ पोलीस ठाणे भागात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूची वाहतूक होत असून विक्री ही जोमात केली जात आहे. ही विक्री थांबविण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व उरळ पोलीस अपयशी ठरल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे दारूबंदी अधिकाऱ्यांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम उरळ पोलीस ठाणे हद्दीतील व या भागात होणारी दारू विक्री पाहता दारूबंदी अधिकाऱ्यांचे व उरळ पोलिसांचे याकडे अजिबात लक्ष नाही. आजपर्यंत तालुक्यासह ग्रामीण भागात दारूबंदी अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे धाडसत्र राबविले नाही. दुकानदार आणि दारूबंदी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने दारू विक्री जोरात सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर येत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. आता दारू ही सहज कोठेही उपलब्ध होत असल्याने याकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असून तो व्यसनाधीन होत आहे. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास देशी दारू दुकानावरून गाड्यावर खुलेआम अवैध दारू नेत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत सुज्ञ नागरिकांनी बऱ्याच वेळा तोंडी सांगूनही कारवाई होत नसल्याने या अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर दिवसाढवळ्या तेही मुख्य मार्गावरून दारूची वाहतूक दुचाकी चारचाकी वाहनातून होत आहे. विशेष म्हणजे किरकोळ विक्रेत्यांवर व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून हा नुसता देखावा असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत असून यातून वादही निर्माण होत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या अवैध दारू वाहतुकीला लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. कधी काळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मन की बात मधून गौरवलेले मोरणा नदी स्वच्छता मिशन पूर्णपणे अपयशी ठरले असून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेली ही मोहीम आज अस्वच्छ मोरणा नदीमध्ये परावर्तित झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली मोरणा नदी आज जलकुंभीमुळे मृत झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या पुढाकाराने नदी स्वच्छतेचा ध्यास घेऊन अकोल्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मोरणा नदी स्वच्छतेसाठी 13 जानेवारी 2018ला हजारो लोकांनी एकत्रित येत मोरणा स्वच्छता मिशनच्या माध्यमातून मोरणा नदी स्वच्छ केली. त्यानंतर या कार्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. मात्र एका वर्षातच मोरणा स्वच्छता मिशनचा पूर्ण बोजवारा उडाला होता. त्यामुळे ही नदी स्वच्छता मोहीम पूर्ण अपयशी ठरली असून आज मोरणा नदी पूर्णतः जलकुंभीने भरलेली असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे मोरणा नदी मृत झाली आहे. मोरणा नदीमध्ये रस्त्यावरून जाणारे नागरिक कचरा फुले फेकत असल्यामुळे दिवसेंदिवस अस्वच्छता वाढली असून कधी काळी दुथडी भरून वाहणारी ही नदी आज जलकुंभीमुळे पूर्णतः मृत झाली आहे. त्यामुळे नदी स्वच्छता अभियानाचा उपयोग नेमका काय झाला असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. 3 राज्याच्या निकालानंतर अकोल्यात भाजपाच्या वतीने जल्लोष. पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा सदस्यांचा आरोप. जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची धोकादायक अवस्था. शहरात वाहतूक व्यवस्थेचा वाजला बोजवारा, खासगी वाहनांमुळे अपघाताची शक्यता. राष्ट्रपतींच्या हस्ते अकोल्याच्या वैभवला दिव्यांगजन पुरस्कार प्रदान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.